नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी वसंतनगरला मिरचीच्या प्लॉटवर आहे। आपण 21 तारखेला या ठिकाणी या प्लॉटवर डेमो दिला होता क्रॉप केअर DFचा। तर भाऊ, कृपया तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि गाव सांगा। माझं नाव नितेश जाधव चव्हाण, वसंतनगर, तालुका बदनापूर, जिल्हा जालना। मोबाईल नंबर आहे 9615 68 68 88। आणि 8 दिवस पहिले इथं साहेबांनी डेमो दिला होता ते क्रॉप केअर DF क्रॉप KDFचा। आणि आज आम्ही ते बघणार आहोत त्यांचा काय रिझल्ट आहे। तर आपण इथं एक चिकट बांध होते एका मिरचीला। इथं आपण एक चिकट बांध होता भाऊ एका मिरचीला। तर ती मिरची आपण पाहू शकता तुम्ही, हा चिकट टेप आहे। हा पूर्ण या ठिकाणी बाजूला सरकलेला आहे, म्हणजे मिरची साईज या ठिकाणी मोठी झालेली आहे। तर भाऊ, याचे रिझल्ट तुम्हाला कसे वाटले? मिरची फुगली का नाही फुगली? फुगली आणि थोडी वाढ झालेली आहे ना? हो, तसंच वाढही वाटते आणि फुगवणही वाटते चांगली। आणि आपण त्या दिवशी बियाणा फोडून पाडलं होतं। हो, तर आपण याच्यात बियाणा पण पाहू एकदा किती येतं आणि साईज कशी ते पण चेक करू एकदा बियाण्याची। तुम्ही पाहू शकता, त्या दिवशी आपण या प्लॉटमध्ये रेबिन करून मार्किंग केली होती या प्लॉटला। तर आता पाहू शकता तुम्ही, हाच तो प्लॉट आहे आणि ही माझ्या हातात मिरची आहे। ह्या मिरचीला आपण चिकट टेप लावला होता त्या दिवशी। तर ह्या चिकट टेपमध्ये किती बदल पडला हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आणि आपण हे मोठ्या मिरचीला चिकट टेप बांधला होता, जेणेकरून आपल्याला बारीक मिरचीचं तर 100% वाढ होतेच, पण मोठ्या मिरचीची अजून किती होणार आहे हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं होतं। पाहू शकता तुम्ही साईज वगैरे सगळ्याची। बघू शकता तुम्ही, जेवढ्या याला आपण दिलेलं आहे तेवढ्याची साईज बघू शकता। आता मी तुम्हाला एका झाडामध्ये बदल दाखवतो। इथपर्यंत रेबिन बांधलेली आपण इथपर्यंत याला दिलं होतं डेमो। याच्यातली साईज बघा, याच्यातली साईज बघा, आणि हा विदाऊट डेमोवाला प्लॉट, याच्यातली साईज बघा, बघू शकता। याची फोडून पाहू, याच्यातलं बियाणं तुम्हाला दाखवतो मी आता। काय वाटतंय भाऊ बियाण्यात? चांगलं वाटतं। साईज वाटते का बियाण्याची? बोल्ड साईज वाटते का? फुगवण वगैरे? हो, थोडी फुगवण आहे आणि चांगलं मोठं बियाणं चांगलं आहे। आणि काही काळा गिळत पडले नाही, काही नाही, काहीच नाही ना? तुम्हाला त्या दिवशी टेक्नो दिलं होतं परत, हे झाल्यानंतर तुम्हाला म्हटलं टेक्नो एकदा सोडून द्या तुम्ही या प्लॉटला। सोडलं टेक्नो सोडल्यावर तुम्हाला वाटतंय का बियाणं काळा आहे म्हणून? नाही। आता तुम्ही बघू शकता, बियाणं एकदम मोठ्या साईजचं आणि चांगल्या प्रकारे आहे। पांढऱ्या साईजचं बियाणं आहे। अशी साईज होती त्या दिवशी आपल्या बियाण्यात? अशा प्रकारची साईज नव्हती ना? 2-3 बियाणं असं काळे पडले होते आणि बारीक बियाणं होते। हां, एकदम बारीक होते। हो, ते चांगले होते। आता साईज पहा तुम्ही, किती खास साईज झाली याची, एकदम बोल्ड साईजचं बियाणं आहे। एक पण बियाणं काळं नाही आणि चांगलं पण आहे। तर हा आहे मित्रांनो क्रॉप केअर DFचा रिझल्ट। तर तुम्हाला वाटतंय का बाकीच्या शेतकऱ्यांनी क्रॉप केअर DF वापरायला पाहिजे म्हणून? हो, आम्हाला रिझल्ट आला आहे, तुम्ही पण असं वापरू शकता। म्हणजे पहा तुम्ही, बियाणं एकदम चांगल्या प्रकारचं आहे, ते तुम्ही पण वापरू। बाकीचे पोटॅश सोडल्यानंतर असं बियाणं भरतं का? नाही, तसं नाही, पण हा चांगला वाटतं समजा चांगलं बियाणं आहे ना? हो, तर सगळे शेतकरी वापरत काही हरकत नाही, चांगलं आहे। ओके ओके ओके, चालते, धन्यवाद।